नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर एमपीएससी कंबाईन गट क किंवा ग्रुप सी याबाबतची महत्त्वाची माहिती 80 दिवसांमध्ये कशा प्रकारे आपण या ठिकाणी तयार करून यशाला गवसणी घालू शकतो, तर ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। बघा काय सांगितलं जातं, तर एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 80 दिवसांमध्ये तयारी कशी करावी। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती एमपीएससीच्या बाबत महत्त्वाची अशी नवीन एमपीएससी अभ्यासक्रमाच्या पॅटर्न नुसार आपण काय करतोय, तर ही फास्ट ट्रॅक बॅच सुरू करतोय। ओके, आता ह्या बॅच मध्ये आपल्याला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी असणार आहेत, जे वेळोवेळी योग्य त्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतील। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मॅरेथॉन सुद्धा अरेंज केलेले आहे। प्रत्येक रविवारी एक सब्जेक्ट या ठिकाणी मॅरेथॉन साठी अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। तसंच डेली बेसिसवरती 2 PYQ चे लेक्चर्स या ठिकाणी झालेले आहेत, ज्या ठिकाणी आपण प्रामुख्याने 2017-18 पासूनचे काय करतोय, तर कंबाईन ग्रुप सी आणि कंबाईन ग्रुप बी यांचे क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासहित सोडून घेतोय। तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला जर का ही बॅच जॉईनिंग करायची असेल, तर ऑफर लिमिटेड कालावधीसाठी असणार आहे। लवकरात लवकर ही बॅच जॉईनिंग करायची आहे। स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि 999 रुपयांची ही तलाठी फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करा। जर का तुम्हाला यामध्ये डिस्काउंट हवा असेल, तर यामध्ये अकॅडमी मध्ये फोन करून त्या ठिकाणी KUL 10 सांगा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा काय असणार आहे, तर भेटून जाईल। बघा एमपीएससी कंबाईन ग्रुप सी याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, तर यामध्ये संयुक्त गट क पूर्व परीक्षेसाठी उरलेल्या 80 दिवसांचं नियोजनबद्ध आपल्याला अभ्यास करणे गरजेचे आहे। यामध्ये सर्वसाधारणतः पूर्व परीक्षेत 100 गुण 100 प्रश्नांच्या साठी असणार आहेत। ओके, बघा या पूर्व परीक्षेमध्ये प्रामुख्याने किती असणार आहेत, तर 100 प्रश्न विचारले जाणार आहेत। सब्जेक्ट वेगवेगळे असणार आहेत आणि या ठिकाणी 100 प्रश्न 100 गुणांच्या साठी असणार आहेत। यात चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे विषय काय असणार आहेत, तर प्रामुख्याने असणार आहेत। वेळेचे विभाजन पहिले 50 दिवस नवीन अभ्यास आणि उजळणीसाठी ठेवायचे असणार आहेत आणि पुढील 25 दिवस हे सराव प्रश्नपत्रिकांच्या साठी, म्हणजेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांच्या सोडवण्यासाठी PYQ चा वापर करण्यासाठी शेवटचे दिवस ठेवायचे। शेवटचे 5 दिवस केवळ महत्त्वाच्या मुद्द्यांची रिव्हिजन करून ठेवा। यामध्ये महत्त्वाचे विषय आणि वेटेज चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान यांना जास्त वेळ द्या, कारण यावरती जास्त प्रश्न विचारले जातात। इतिहास आणि राज्यघटना पाठांतराचे विषय असल्याने त्यांचे रोज किमान 2 तास तरी काय करा, तर नियोजन करा। मागील वर्षांचे पेपर, ओके, बघा यामध्ये आयोगाचे जे काही जुने प्रश्नपत्रिका असणार, या जुन्या प्रश्नपत्रिकेचा संच आत्ताच समोर ठेवा आणि त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवून काय करायचे, तर स्वतःच्या मार्कांचा अनालिसिस करायचा आहे। मोस्ट ऑफ ऑल लक्षात ठेवा, आपण या ठिकाणी कंबाईन काय करतोय, बघा कंबाईन ग्रुप सी किंवा गट क, कंबाईन गट क च प्रिपरेशन करतोय, खरं याबरोबरच कंबाईन गट ब च सुद्धा प्रिपरेशन करा। दोन्ही ठिकाणी एकाच विषयासाठी किती लेवलला जाऊन प्रश्न विचारलेत याचा अभ्यास करा। एमपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारतं हे जर का तुम्हाला समजलं, तर त्याच्यावरून तुम्हाला उत्तर गेसिंग पॉवर सुद्धा तुमची या ठिकाणी वाढणार आहे। ओके, प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या, त्यानुसार पुस्तकांमधील महत्त्वाचे घटक काय करायचे असणार, तर अधोरेखांकित करा, त्यांची उजळणी करायची असणार आहे। नवनवीन घटक वाचण्यापेक्षा शेवटच्या कालावधीमध्ये जे तुम्ही वाचून संपवले त्याची रिव्हिजन करणं मस्ट असणार आहे। ओके, नोट्स शॉर्ट मध्ये काढून ठेवण्याचा सराव करा, शेवटच्या दिवसांमध्ये ते वाचण्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं। विषय निहाय पुस्तकांची यादी, बघा या ठिकाणी चालू घडामोडीसाठी मागील एका वर्षाचे मासिक, उदाहरणार्थ दीपस्तंभ, अभिनव भारत किंवा त्याचबरोबर किरण देसले यांचं पुस्तक तुम्ही दैनिक वृत्तपत्र वगैरे वाचू शकताय। इतिहासासाठी महाराष्ट्राचा इतिहास हा रेफर करायचा असेल, शेवटच्या दिवसांमध्ये रिव्ह्यू करायचा असेल, तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तात्यांचा ठोकळा वापरू शकताय। आणि इन डिटेल जर का वाचायचं झालं, तर गाठाळ आणि मगर सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकताय, रंजन कोळंबे सर आहेत। त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सरांचा असणार आहे। ओके, त्याच्यानंतर भूगोल, महाराष्ट्र व भारताचा भूगोल, सौदी इज द वन ऑफ द मोस्ट काय असणार बघा, टॉप सोल्युशन्स असणार आहे याच्यावरच। त्याच्यानंतर बघा राज्यघटना, भारतीय राज्यघटना लक्ष्मीकांत किंवा
काय असं बा बोवालेकर सर असणार आहेत. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था भारतीय महाराष्ट्र अर्थव्यवस्था यामध्ये किरण देसले सरांचं दीपस्तंभचं पुस्तक तुम्ही वापरू शकताय. नसेल तर लक्षात ठेवायचं जे काही रंजन कोळंबे सर असणार आहेत भगीरथ प्रकाशन त्यांचं सुद्धा पुस्तक तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकताय. सामान्य विज्ञान 9वी ते 11वी पर्यंत राज्य पाठ्य पुस्तके वापरू शकताय. ओके. किंवा सगळ्यात बेस्ट ऑफर जे आम्ही यूज करतो ते कोलते सर किंवा सचिन भस्के सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकताय. गणित बुद्धिमत्ता याच्यासाठी RS अग्रवाल किंवा सतीश वसेकर या सरांचं पुस्तक तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकताय. ओके. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपल्या अभ्यासाचं आजच नियोजन करा. कोणते सब्जेक्ट वीक आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त वेळ स्पेंड करा आणि जे विषय तुमचे कन्फर्मली डेफिनेटली तोंडपाठ आहेत किंवा तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत असाल तर असे सब्जेक्ट सुद्धा अगोदर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनच्या साठी भरपूर सारा वेळ या ठिकाणी मिळू शकतोय. जर का तुम्हाला आपल्या या अकॅडमीमध्ये जॉईनिंग करायचं असेल ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करण्याबरोबरच आजच आपल्या या MPSC तलाठी पदभरतीच्या फास्ट ट्रॅक बॅचला जॉईनिंग करा. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर कुपन कोड पुन्हा एकदा सांगतोय जर का तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन करायचं असेल तर या ठिकाणी KUL10 हा कुपन कोड सांगून तुम्ही या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाणार आहे. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.